फायनली रेडी झाली आणि मी निघाली आहे जाण्यासाठी. सगळे हसायला लागले, सगळे हसतात माझ्या व्हिडिओवर. हॅलो गाईज, नमस्कार. फायनली आज तो दिवस झाला आहे. मी खूप दिवसांनी विचार करत होते की मी काहीतरी नवीन स्टार्ट करावं, नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट करावा, पण मला ना काही सुचतच नव्हतं, नाही काही टॉपिक भेटत होतं. सो फायनली आज मी नवीन व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येते. तर ह्या व्हिडिओला माझं खूप प्रेम द्या, खूप सपोर्ट करा. सो इंट्रोड्यूस करते, मी कोमल शिकवण, मी मुंबईची राहणारी. आणि तुम्ही जर या व्हिडिओला माझं प्रेम दिलं तर मी नक्की तुमच्यासाठी काहीतरी अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन. सो आज मी चालले कुठेतरी फिरायला, तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाल. फिरायला जायच्या आधी मला खूप भूक लागली, सो मी आता जाते जरा खाली. मी फिरायला ह्याच्यासोबत जाते, हा माझा भाऊ इथे गावीच राहतो. नमस्कार याचे नमस्कार वेगळी आहे. सो मी याच्यासोबत जाते फिरायला. फायनली कोणतरी मला घेऊन चालले, नाही तर मी गावी आले मला कोण घेऊन जात नाही आम्हाला फिरायला जास्त. सो मी जाते ह्याच्या घरी. आईनी माझ्यासाठी उपमा माझ्यासाठी नाही, सगळ्यांसाठी उपमा बनवला आहे. सो आईनी खाली बोलवलं, सो मी जाते त्याच्या घरी उपमा खायला. सो मी तुम्हाला दाखवते. हा बबलू फायनली उपमा आणलाय बबलूने. ही आमची आरू. ठेव इथे, ठेव खाली, ठेव, बस ना आरू. खूप सुंदर. तर फायनली गाईज खाऊन झालेलं आहे आणि आता मी जाते घरी, थोडीशी रेडी होते आणि आम्ही निघू जाण्यासाठी. A few moments later. फायनली गाईज मी रेडी झाले आणि आम्ही निघालो आता जाण्यासाठी. आणि पाऊस पण आलाय, पाऊस पण पडला. माझी मम्मी सांगते की पाऊस आलाय. हा माझा भाऊ आता मी पण नवीन स्टार्ट करणार आहे ब्लॉग, नवीन युट्यूब चॅनल स्टार्ट करतो. तो पण सपोर्ट करा. त्याच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, शेअर करा. फायनली गाईज आम्ही निघालोय आणि थेंब थेंब पाऊस पडतोय. सो आम्ही आता, मला तर वाटतं भिजतच आम्ही जाणार आहोत. पाऊस तर पडतोय, पण पहिला आम्ही जातोय आधी बबलूच्या दुकानात. बबलूचं दुकान आहे सावर्ड्यात. सो आम्ही पहिलं तिथे जाऊ. ॲक्च्युली माझ्या फोनचा ग्लास जो आहे तो ब्रेक झालाय, तो मी दाखवू नाही शकत. ॲक्च्युली मी माझ्याच फोनमध्ये व्हिडिओ बनवते. सो आधी आम्ही आलो इकडे, माझ्या फोनचा स्क्रॅच गार्ड लावू आणि मग आम्ही जाऊ फिरायला. गाईस फायनली मोबाईलला ग्लास लावून झालेला आहे. अजून एक आमचं सावर्ड्यात दुकान आहे, मोबाईलचं शॉप आहे. जर काही तुम्हाला मोबाईल व्यतिरिक्त काही काम असेल, काही रिपेअरिंग वगैरे करायचं असेल, नक्की आमच्या शॉपला व्हिजिट द्या. हे शॉप आहे नियर, हे कुठली शाळा आहे? मराठी शाळा. मराठी शाळेच्या जस्ट बाजूलाच आहे. तुमचं काही फोन व्यतिरिक्त काम असेल, तुम्ही नक्की आमच्या शॉपला व्हिजिट द्या. सावर्डा लोकेशन. आम्ही आता जातोय सप्तेश्वर मंदिरात. आम्ही मंदिरात पोहोचलोय. खूप सुंदर असं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा या मंदिराला. समगेश्वरमध्ये कसबा गावचा जो रोड आहे, तिथे तुम्हाला एक मुळे हॉस्पिटल म्हणून दिसेल. त्याच्या बाजूला एक कच्चा रस्ता वरच्या दिशेने गेला, त्या रोडनीच तुम्हाला वरती यायचं आहे. तिथेच तुम्हाला हे महादेवाचं मंदिर दिसेल. समोरच एक पाण्याचं कुंड आहे. खरं बोललं तर हे पाणी खूप स्वच्छ असतं, पण आज खूप गर्दी असल्यामुळे ते माणसाने खूप गढूळ केलं पाणी. समोर जे 7 दरवाजे आहेत, त्या दरवाज्यातून हे झऱ्याचं पाणी या कुंडामध्ये येतं आणि हा कुंड 12ही महिने पाण्याने भरलेला असतो. काहीच मंदिर खूप सुंदर होतं आणि खूप प्राचीन काळातलं हे मंदिर आहे. पण आज इथे खूप क्राऊड आहे, खूप माणसं आली आहे तिथे. सो आम्हाला व्हिडिओ देखील काढायला जमत नाही आहे, खूप अनकम्फर्टेबल फील होत आहे. सो मी नॉर्मल 2-3 शूट घेतले. मी नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही या व्हिडिओला खूप प्रेम द्या आणि तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्की तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरनी या, कारण हे जे मंदिर आहे ते खूप लांब आहे स्टेशनपासून. सो तुम्ही नक्की विजिट करा. आता आम्ही जाऊन आलो आहे सप्तेश्वर मंदिरात आणि आता आम्ही जातो आहे कर्णेश्वर मंदिरमध्ये. आणि हे देखील महादेवाचं मंदिर आहे. खूप प्राचीन असं हे मंदिर आहे आणि असं बोललं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे.
जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना आम्ही आता मंदिरातून जाऊन आलो आहे आणि आम्ही आता अशा जागी जातोय जी खूप प्राचीन आहे. तिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं. खरं तर आमचा असा काहीच प्लॅन नव्हता. आम्ही आता ॲक्च्युली जाणार होतो मंदिरातून बीचवरती. जसं मी तुम्हाला बोलली होती की मी फिरायला जाते, पण मला भाऊनी सांगितलं की इथे असा वाडा आहे करून. मला माहीत होतं की संगमेश्वरमध्ये आहे, पण मला एक्झॅक्ट माहीत नव्हतं की आमच्या जस्ट नियरच असेल. तर मी त्याला तेच बोलली की आपण बीचवर कधीही जाऊ शकतो, आपण आधी सरदेसाई वाडा बघूया, नंतर आपण कधीतरी बीचचा प्लॅन करूया. जिथे जाहले रुधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हा सराजे महाराष्ट्राच्या भूमीत. जिथे जाहले रुधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हा सराजे महाराष्ट्राच्या भूमीत. 3 जागा ऑलरेडी आम्ही एक्सप्लोअर केल्या आहेत. सो आता आम्ही फायनली घरी जातोय आणि त्याआधी पण थोडी मला भूक लागली आहे, सो आम्ही थोडं खातो आणि मग घरी जातो. सो फायनली आता आली आहे मी घरी आणि घरी येता येता 4 वाजून गेले आहेत. सो आजचा दिवस माझा खूप छान गेला, खूप सुंदर गेला. जसं आमचा प्लॅन होता की बीचवर वगैरे जायचं, तसं तर काय आमचं झालं नाही, पण त्याहून भारी मला असं वाटतंय की मी अशा जागी गेले होते जिथे खूप इतिहास दडला आहे. सो तिथे जाऊन मला अजून भारी वाटलं. सो फायनली आता वेळ आली आहे ती व्हिडिओ एंड करायची. सो माझ्या या व्हिडिओला खूप प्रेम द्या, खूप लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.